नमस्कार. आज तुमच्या शेतामध्ये आम्ही आलो तर सर्वात अगोदर तर तुमचं खूप खूप अभिनंदन हायटेकच्या वतीनं. माझेही त्या निमित्ताने योग आले तुमच्या शेतात प्लॉट बघायला येण्याचे. तर सर्वात अगोदर तुम्ही हायटेक 5106 मला तुम्ही बोलले बऱ्याच दिवसापासून लावता, पण तुमचा जरा पूर्ण परिचय द्या जेणेकरून आम्ही बाकी कंपनीला माहित होईल किंवा बाकी शेतकऱ्यांना माहित होईल असं. माझे नाव नंदलाल आनंद पाटील. हं. आजेंग या गावाचा शेतकरी आहे. बरोबर आहे. आता माझा मोबाईल नंबर 94 038 49 729. बरोबर आहे. तर आता आम्ही एक 5-7 वर्षापासून मक्याची लागवड करायला पहिले आम्ही कपाशी पूर्ण क्षेत्र कपाशी राहायचं आमचं. बरोबर आहे. पण लेबर आता मक्याकडे ओढलेलो आहे आम्ही. बरोबर आहे. एक 5-7 वर्ष पहिले आम्ही लावायचो एक दुसरे व्हरायटी लावायचो, इतर कंपनीच्या लावायचो. हं. पण आता या 5-7 वर्षापासून आम्ही 5106 हायटेक लावतोय. बरोबर आता आहे. हायटेक लावतोय. आता हे तुम्ही आले म्हणून आम्ही हे नाही सांगत. बरोबर आहे. हा, Yes. तुम्ही या उद्या उठून तुम्ही दुसऱ्या कंपनीत गेले हा. आणि आम्हाला सांगितलं हे लावा, तर हे कारण का आम्ही आमचा अनुभव घेतो. बरोबर आहे. आम्ही ना दुकानदारचा ऐकत ना कोणाचं ऐकत का, की आमच्या शेतात आम्हाला जे वाटलं त्याचा जो अनुभव आला करेक्ट ते आम्ही घेतो. हायटेक आता- 5106 चा अनुभव तुमचा सगळ्यात तगडा आहे. चांगलं आहे. हा. हायटेक मध्ये याची रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे. हा. जास्तीत जास्त आम्ही हिला 2 स्प्रे मारतो. बरोबर आहे. हा, हा. 2-3 स्प्रे आम्ही आज या वर्षी तर आमचे बाकी शेतकरी आहेत त्यांनी हा. एकच स्प्रे मारला. बरोबर आहे. हा. हा. हा, पण मी 2 मारलेले आहेत. बरोबर आहे. बाकीच्यांचा एक स्प्रेवर आलेला आहे. करेक्ट आहे. रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे. हा. दुसरं प्लस पॉईंट एक आहे, आता या वर्षी पूर्ण सीझन मध्ये 2दा पावसाने दांडी मारली. बरोबर आहे. एक ज्यावेळेस मक्का वाढण्याचा टाइम होता त्यावेळी 15 ते 20 दिवस म्हणजे महिनाभर पाऊस गेला. बरोबर आहे. दुसऱ्या वेळेस ज्यावेळी कणस निघाली हा. त्यावेळेस पण पाणी गायब झाला. बरोबर. पण एवढ्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्याचं उत्पन्नाची क्षमता म्हणजे भुणक्याची साईज आहे. बरोबर आता आहे. उत्पन्नाचं मार्केटला जाऊ तेव्हा समजेल की करेक्ट. ते हा. बरोबर आहे. हा, पण आज भुणकं बघून आम्हाला वाटतंय की आम्हाला दरवर्षापेक्षा ऍव्हरेज जास्त बसेल. बरोबर आहे. जर हा. विचार जर केला तर तुम्ही म्हणताय की आपण यावर्षी पाण्याने दगा दिला तुम्हाला, हा, तरी सुद्धा जे कंस आहेत ते टोकापर्यंत पूर्ण भरलेले आहेत. पूर्ण भरलेले आहे. म्हणजे कमी पाण्यात उत्पादन कमी देण्याची पाण्यात क्षमता उत्पादन. हायटेक 5106 मध्ये आहे. हो दुसरी गोष्ट अजून तुमचा लावण्याचा दृष्टिकोन काय आहे? एक तर कमी पाण्यात येते म्हणून, हो दुसरी गोष्ट चांगलं उत्पादन मिळतं, हो, अळीचा अटॅक कमी येतो, कमी येतो. आणि दुसरा अजून एक फायदा काय, उत्पादन चांगलं मिळतं. उत्पादन चांगलं मिळतं. आता कणस मोडायचा टाइम येऊन गेला हा. तरी चारा हिरवा आहे. बरोबर आहे. म्हणजे हा. हा जे दिसतो आपल्याला हा. पूर्णपणे चारा हा आता हिरवागार आहे. माझ्या तिथं गाई बांधलेल्या आहेत. बरोबर आहे. मी आता इथूनच कापून डायरेक्ट गाईंना टाकतोय. बरोबर आहे. हा, म्हणजे चारा पण हिरवा भेटला बाबा. करेक्ट. आपल्या गायींसाठी चारा आहे. आणि विशेष सांगायचं जर म्हणलं तर आज भाऊच्या प्लॉटला 104 दिवस झाले, हो. आणि 104 दिवसामध्ये अजून 4-5 दिवसांनी हा प्लॉट आपण कापणार आहे. कापणार आहे. म्हणजे 110 दिवसात पूर्ण आपले कंस कापून रेडी होतात. रेडी होतं. तर आपल्यासोबत तुमच्या गावचे सुद्धा प्रगतीशील शेतकरी आहेत. हो. त्यांचा सुद्धा आपण अनुभवाचे बोल घेऊ की भाऊंचे सुद्धा काय मत आहे हायटेकच्या बाबतीत. सर नमस्कार. सर नमस्कार. तर माझे तुम्ही नाव जनार्दन भाईदास पाटील. बर. मी अजंत शेतकरी आहे. हा. तरी आमच्याकडे 5106 हे वाण कमीत कमी 80% शेतकऱ्यांनी लावणी केलेली आहे. प्रत्येकाच्या शेतात प्रत्येकाच्या 5106 शेतात लावलं. बरोबर. 5106 बरोबर आहे. तर कसे उतार आहेत सगळे तुमच्या गावाचे? सर्व अनुभव? एकदम अतिउत्तम आहे हम्म. आणि त्यांचं वजन सुद्धा चांगलं आहे. बरोबर आहे. 5106 ही व्हरायटी एकदम चांगली आहे. बरोबर आहे. तर आपण आज काय केलं तुमच्या सगळ्या शेतकऱ्यांसमोर, त्या भाऊंच्या शेतामध्ये 5x5 मीटरचा आपण एरिया घेतला. 5x5 मीटर मध्ये टोटल जर विचार केला तर एकूण 171 झाडं होते. 171 झाडामध्ये एकूण 213 कंस आले. म्हणजे काय, बरोबर. काही झाडांना 2 कंस आले. तर एकंदरीत जर यांचं वजन काढलं पूर्णपणे 5x5 मध्ये जे वजन आहे हा एकराचा 160वा भाग आहे. तर आपण जे काढलं गेसिंग कंसाचं 51 क्विंटल दाण्याचं वजन आलं. आता 51 क्विंटल मधून आपल्याला थोडस ओलावा मायनस करायचा. ओलावा आपण आज 20% ओलावा पकडला. जर 20-50-100 जर विचार केला तर 40 क्विंटल हा उतार तुमच्या गावासाठी अतिउत्तम आहे. आहे. अतिउत्तम आहे. अतिउत्तम आहे. तर नक्कीच कमी पाण्यामध्ये 40 क्विंटल आपण उत्पादन घेऊ शकतो. 5106 घेऊ शकतात. आणि पुन्हा तुमच्या धुळे भागातल्या शेतकऱ्यांना तुमचा काय संदेश राहील? इतर जे लोक इथं येऊ नाही शकले किंवा बाकी लोक जे आहेत मक्का लावणारे त्यांना काय संदेश राहील भाऊ आपला? इथं आता आमच्या परिसरामधल्या लोकांना आता एकच सांगतोय, हा. तुम्ही एकदा फक्त 5106 लावून बघा. बरोबर आहे. हो, मी सांगतोय म्हणून तुमच्या समजा 10 पाकिटं लावत असेल, हा. तुम्ही यावर्षी 2 पाकिटं लावा. बरोबर. पुढच्या वर्षी 10चे 10 पाकिटं तुम्ही तेच लावणार आहे. हे हायटेकचेच guarantee क्लास देतो आम्ही तुम्हाला. जस्ट तुमच्या बाजूला एक तुम्ही अनुभवता यावर्षी नवीन कंपनीचं तुम्ही ट्राय केलं, त्याची काय सिच्युएशन राहिली? ते बाजूला एक प्लॉट आहे तुम्ही लावला होता इतर कंपनीचा. त्याची सिच्युएशन अशी राहिले की आता आम्ही 14 पाकिटं हे लावलेले आहेत. हा. हा, जसं आम्ही सुरुवातीला 1 पाकिट ट्राय केलं तसं इतर कंपनीचं यावर्षी 1 पाकिट ट्राय केलं. याच्यापेक्षा आपल्याला वरचढ भेटतं का? बरोबर आहे. हा,
पण प्रॉब्लेम असा आला तिथं बुरशीचं प्रमाण जास्त आलं त्याच्यावर. हम्म. रोगप्रतिकार शक्ती त्याची कमी आहे, बरोबर. त्याच्यावर अटॅक जास्त आले. हम्म. तर त्याच्यात काहीतरी 20% असे आहे की त्यांना कणीसच कणसंच लागलं लागलं नाही. बरोबर आहे. हा? कणीस दुसरा लागलं. चारा पूर्ण कोरडा झाला हम्म. आणि बुट्ट्यांची संख्या पण बारीक आहे. म्हणजे इतर कंपनीज आपण ट्राय केलं पण तरी सुद्धा हायटेकला ते हरू नाही शकले, हे आपल्याला थोडक्यात सांगायचंय. तर नक्कीच येणाऱ्या आता रब्बी हंगामात आपण तर खरीप हंगामासाठी 5106 देतोय तुम्हाला. नक्कीच पुढच्या येणाऱ्या खरीप 2026 मध्ये आपण नक्की गावातल्या शेतकऱ्यांनी लावावं आणि धुळे जिल्ह्यातल्या लावावं. आणि आता येणारा रब्बी सीझन आहे, तर रब्बी सीझन साठी 5202चाही तुमचा अनुभव आहे. हो हो, यावर्षी लावायचंच आहे. लावायचं आहे. बरोबर आहे. तर येणाऱ्या आता रब्बीमध्ये ज्या शेतकरी बांधवांना मका लागत असेल त्यांनी हायटेकचा 5202 मका हा वापरावा आणि आपलं भरघोस उत्पादन घ्यावं. पुन्हा एकदा तुमचं शेतकरी बांधवांचं खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.